करता किती लग्न झाले? 1000 लग्न झाले. त्याला असं वाटलं मी देवालाही संतुष्ट करेल आणि बायकांना पण संतुष्ट करेल, मी देवाला आणि त्यांना एकत्र सांभाळेल. पण पवित्र शास्त्र सांगतं एक मनुष्य 2 धनाची चाकरी करू शकणार नाही. त्याचा आत्मा वाटत गेला, त्याचं मन वाटत गेलं, त्याचं हृदय वाटत गेलं आणि तो देवापासून दूर कधी गेला त्याला समजलं नाही. भल्या मोठमोठ्या मूर्त्या त्यानं देवाच्या मंदिराच्या समोर असं म्हटलंय, जैतुनाच्या डोंगरावरती उभ्या केल्या आणि देवापासून तो दूर लागला. बायकांची ऐकून तो देवापासून दूर गेला. मग देव क्रोधानं भडकला आणि देवाने ठरवलं की आता मी तुझा काय करणार आहे? नाश करणार आहे. हे का झालं? लक्षात घ्या, का झालं? नाश करणार आहे. ज्या परमेश्वराने दाविदाला राजा केलं होतं आणि पाहतो एक पिढी आमची देवामध्ये चांगली वाढते, एक पिढी कष्ट करते. दावीद राजाच्या पिढीकडे जर पाहिलं तर दावीद राजा गरीब आहे, मेंढरत चालत आहे. तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. तोच राजा 27 मध्ये म्हणतो परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. तो राजा होतो, एक मेंढरत चालणारा मनुष्य देवाच्या राज्यपदावर राजा होतो. आणि राजाचा मुलगा कोण होतो? राजाच. पण तिसरी पिढी जगात येते पहा. पहिल्या पिढीला जर बाप मास्तर असताना दुसऱ्या पिढीला पोरं आरामशीर मजा करतात. माझा बाप कोण आहे? मास्तर आहे, मस्त मजा आजा करतात. पण मास्तरचे नातू आम्हाला पाहायला मिळते बिगारी काम करायला जातात. बोलो हालेलुया. हे का घडतं? कारण एक पिढी दुसऱ्या पिढीकडून शिकत नाही. जी आलेलं धन आहे, जो पैसा आहे, जे मोठ्या गोष्टी आहेत, त्यांना असं वाटतं की त्या कधी संपणार नाही. पैसा कधी संपणार नाही असं वाटतं, त्या ऐश्वर्य कधी संपणार नाही असं वाटतं. शास्त्र सांगतो दावीद राजा जोपर्यंत गादीवर होता तोपर्यंत मोठं वैभव होतं. शलोमोन राजाने 40 वर्ष राज्य केलं, कधी युद्ध नाही केलं. सर्वत्र त्यानं प्रेम पसरवलं. पण देव वाटला, देवाच्या मनानं नाही चालला, लोकांच्या मनानं चालला. पुढे त्याची बायको त्याच्याकडे आली. एक पत्नी म्हणाली की तुझ्या देवाला इतकं सुंदर मंदिर आहे, माझा देव उघड्यावर आहे, माझ्या देवाला मंदिर नको काय? आणि तो वाटत गेला. देवासाठी त्यानं मंदिरे बनवली, मूर्त्यांसाठी मंदिरे बनवली. एवढंच नाही, बायका म्हणू लागल्या तुझ्या देवाची उपासना करतोस, माझ्या देवाची नाही करायची का तुला? आणि बायकांच्या म्हणण्या खातर त्याने परमेश्वराचा त्याग केला आणि मूर्त्यांपुढे धूप जाळायला सुरुवात केली. तो गेला आणि देवापासून दूर झाला. मग देवाचा कोप भडकला असं म्हटलंय. आणि देवानं त्याला पुन्हा दर्शन दिलं. तिसऱ्यांदा देव म्हणाला शलोमोना मी तुला संपवून टाकेल, तुझे राष्ट्राचे 2 तुकडे होतील, 10 राष्ट्र एकीकडे होतील आणि 2 एकीकडे होतील. मी सगळं संपवून टाकेल. पण तुझा बाप माझं सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ फक्त मी तुझं कुळ जिवंत ठेवेन. एक बत्ती, एक दिवा फक्त ठेवेल, बाकी सगळं मी